हा पसारा बघितला तुम्हालाही वाटलं असेल ना की किती पसारा करून ठेवलाय, काय आहे यातनं काय बनणार? तर थांबा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की याच पसाऱ्यातनं आज आपण सुंदर अशी एक वस्तू तयार करणार आहोत, जेणे की तुमच्याही उपयोगाला डेली यूजसाठी सुद्धा तुम्हाला भरपूर यूज होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपले येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला मिळतील. तर बघा, यातले मी काही ज्या लेस होत्या त्यापैकी काही लेस मी सिलेक्ट केल्या. त्यानंतर या अशा प्रकारे जी आपलं घरातलं राईस बॅग आहे, पोता आहे, तर ते अशा प्रकारे मी कट करून घेतलं चौकोनी आकारामध्ये. त्यानंतर ह्या लेस अशा प्रकारे मी सेट करून घेतल्या, जेणेकरून की या कशा छान दिसत आहेत अशा फक्त ठेवून बघितल्या. आणि त्यानंतर व्यवस्थितपणे याला त्यांच्या त्यांच्या मार्जिननुसार कट केलं. आणि हे माप याचं सांगायचं झालं तर या पोत्याचं माप आपण 8.5 बाय 9.5 इंच इतकं घेणार आहोत. पण हे आपण स्टार्टिंगला आपल्याला जास्त घ्यायचे, कारण की जेव्हा आपण अटॅच करतो त्यानंतर आपलं हे कमी जास्त होऊ शकतं. आणि जर तुमचं मशीन साधी मशीन असेल, जर तुमची मशीन जे राईस बॅग आहे, पोता आहे, त्याच्यावर चालत नसेल, तर त्याच्याऐवजी तुम्ही घरातलं जे पॅन्ट शर्ट पीस आहे किंवा मग पॅन्ट असेल, जीन्सची पॅन्ट, यातून सुद्धा तुम्ही असे 2 तुकडे कट करून याच्यावर सुद्धा लेस लावून तुम्ही अशा प्रकारे ही बॅग स्टिच करू शकतात. तर बघा, अशा प्रकारे मी इथं सगळ्या ज्या लेस आहेत त्या ऑर्डरनुसार ठेवून घेतल्या. आणि त्यानंतर मी आता याला 1 बाय 1 स्टिच करून घेणार आहे. आणि त्यानंतर ह्या मी जी लेस आहे तर ती तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जर आडवी लावायची असेल तर आडवी, किंवा मग कोणत्याही डिझाईनमध्ये तुम्ही याला लावून घेऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे मी एक लेस पहिल्यांदा स्टार्टिंगला दोन्ही साईडनी स्टिच करायची. त्यानंतर बाकीच्या ज्या लेस आहेत तर त्या एकावर एक अशा थोड्या थोड्या ठेवत ठेवत आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर बघा, आता आपल्याला एकावर एक अशा, म्हणजेच की जी पहिली लेस आहे त्याच्यावरची जी दुसरी लेस आहे तर ती थोडंसं त्याच्यावरती येईल अशा पद्धतीने आपल्याला ह्या लेस ज्या आहेत तर त्या सगळ्या अटॅच करून घ्यायच्यात. आणि या ज्या लेस आहेत तर त्या मी खूप दिवसांपासून, म्हणजे जी की घरात कुठलीही साडी असेल तर ती फेकून द्यायची असेल, पण त्याची लेस जर चांगली असेल तर मी नेहमीच अशा ज्या लेस आहेत तर त्या नक्की जपून ठेवते. तुम्हीही माझ्यासारखं असं करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या लेसपासून आपण अजूनही खूप सुंदर सुंदर गोष्टी तयार करू शकतो. पण हा आज आपला बेस्ट टू वेस्ट ह्या सिरीजचा दुसरा पार्ट आहे, म्हणजेच की दुसरा एपिसोड. आणि त्यानंतर या दुसऱ्या एपिसोडमध्ये आजची आपली जी बॅग डिझाईन आहे तर ती रेडी करून घेणार आहोत. तर ही बॅग डिझाईन कशी होतीये तर ती नक्की बघा, आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याची स्टेप बाय स्टेप जी आहे ती सगळी प्रोसेस इझिली कळून तुम्ही घरी बसल्या अशा काही ही बॅग डिझाईन आहे तर ती स्टिच करू शकता. तर बघा, मी दोन्ही जे पीस होत्या त्याच्यावरती अशा प्रकारे लेस अटॅच करून घेतल्यात. त्यानंतर बॅक साईडला आपल्याला हे पलटी करायचंय आणि जे एक्स्ट्राच आहे तर ते सगळं कट करून घ्यायचंय. आणि अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकचे 2 पीसेस मिळणार आहेत, जेणेकरून आपली जी बॅग आहे तर ती अशा प्रकारे सुंदर सुंदर लेसपासनं ही बॅग आपली रेडी होणार आहे. तर असं बघा, तयार माप 8.5 इंच याची रुंदी आहे आणि याची लांबी 9.5 इंच, किंवा तुम्ही 9 इंच सुद्धा घेतली तरी सफिशियंट आहे. आणि त्यानंतर आता बघा, ही जी एक तुकडा घेतला त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला वरतून खाली 2 इंचांवरती मार्किंग करायचं आहे आणि ते कट करून घ्यायचे. आणि ती पीस कट केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कोणतीही कलरची झिप घ्यायची आहे आणि ती झिप उलटी ठेवायची. आणि त्यानंतर ती झिप आपल्याला त्याच्यावरती स्टिच करून घ्यायची आहे. आणि जर ही बॅग जी आहे तर त्याच्यात मी स्टार्टिंगलाच अस्तर लावू शकत होती, पण आपल्याला कुठलेही जी पायपिंग आहे तर ती करण्याची गरज पडू नये, किंवा मग तुम्हाला फिनिशिंग सह बॅग कशी रेडी करायची यासाठी मी ही जी ट्रिक आहे तर ती सांगते. आता ही जी आपण चेन आहे ती स्टिच केल्यावरती त्याच्यावरती अस्तरचा पीस ठेवून घ्यायचा, तो त्याच्यावर स्टिच करायचा, तो उलटा करून घ्यायचा. त्यानंतर जे साईडनी 3 साईड आहेत तर त्या सुद्धा स्टिच करून घ्यायच्या. त्यानंतर एक्स्ट्राचं राहिलेलं अस्तर कट करायचं, वरच्या साईडला सुद्धा याच पद्धतीने ते अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आपल्याला कुठेही एक्स्ट्राचं जी पायपिंग आहे तर ती करायची गरज नाही, किंवा कुठेही पट्टी लावायची गरज नाही. आणि अशा पद्धतीने सुंदर अशी आपला जो हा पीस आहे तर तो रेडी होतो. त्यानंतर आपल्याला याच्यावरती जी झिप आहे त्याच्यामध्ये रनर अटॅच करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला दोन्ही पीसमध्ये जी झिप आहे, मेन झिप, तर ती झिप अटॅच करून घ्यायची. ही झाला खालच्या कप्प्यासाठी. आता आपण वरच्या कप्प्यासाठी दुसरी झिप अटॅच करणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला इथं झिप घ्यायची आहे. दोन्ही पण आपली झिप जी आहे तुम्ही कोणत्याही कलरची घेऊ शकता, पण मी इथं वेस्ट टू बेस्ट आपली सिरीज आहे तर ऑब्व्हियसली आपण कमी खर्चात बघणार आहोत, त्याच्यामुळे कुठेही अवेलेबल होईल अशी ही ब्लॅक झिप असते. 5 नंबरची ही झिप आहे आणि त्यानंतर रनरही 5 नंबरचाच मी इथे यूज केलेला आहे. तर बघा, याच्यावरती आपण जी झिप आहे तर ती अटॅच करून घेतली. त्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. त्यानंतर ते अस्तर जॉईंट केल्यावर ते पलटी करून घ्यायचं आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला दाब शिलाई द्यायची.
आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पीसवर सुद्धा जी झिप आहे तर ती अटॅच करून घ्यायची, त्याला सुद्धा अस्तर लावायचं पलटी करून, त्याला सुद्धा दाब शिलाई द्यायची आणि दोन्ही पीस आपल्याला तिन्ही साईडनी आपल्याला त्याच्यावरती स्टिच करून हे पीस आपले दोन्ही रेडी करून घ्यायचे. तुम्ही अशा पद्धतीने भरपूर ज्या बॅग डिझाईन आहेत तर त्या बनवू शकता. आणि आता तुम्हाला अंदाज तर आलाच असेल की आपण आपली जी ही बॅग डिझाईन आहे तर ती दुसरी कोणती नसून स्लिंग बॅग आहे, जी की 2 पॉकेटवाली तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता किंवा तुमच्या कॉन्ट्रास्ट फंक्शनमध्ये, किंवा आता नवरात्री जवळ येते, नवरात्री सुद्धा ही लवकरच येणार आहे. नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या ज्या बॅग आहेत त्या बनवून घेऊन तुमच्या ड्रेससोबत कॉन्ट्रास्ट मॅचिंग करू शकता. आणि ही तुमची जी ड्रेसला कुठलाही ड्रेस असू दे, कुठल्याही कलरच्या ड्रेससोबत ही जी तुमची बॅग आहे तर ती जाते. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी अशा छान छान बॅग किंवा छान छान ज्या आपल्या आयडिया आहेत त्या नक्की ट्राय करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि ही जी आयडिया आहे बेस्ट फ्रॉम वेस्ट ही सिरीजसुद्धा तुम्हाला बघायला आवडते की नाही, तुम्हाला ही माझी जी आयडिया आहे तर ती कशी वाटते ही नक्की सांगा. कारण की आजपर्यंत आपली जी ही बेस्ट फ्रॉम वेस्टची सिरीज आहे तर ती कुठेही तुम्हाला मिळणार नाही. आणि ही जी तुम्हाला एपिसोड 1 पासून अजून तुम्हाला आजचा हा आपला दुसरा एपिसोड आहे, अजून भरपूर सारे असे एपिसोड्स येणार आहेत, म्हणजे भरपूर सारे अशा डिझाईन येणार आहेत जी की तुम्ही जे वेस्ट मटेरियल आहेत त्यापासून बनवणार आहात. आणि ते सुद्धा तुमच्या घरामध्ये, आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये खूप जास्त उपयोगी अशा वस्तू आपण स्टिच करणार आहोत. त्यामुळे आपल्यासोबत कनेक्ट राहा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे असतील, सगळ्यात आधी बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ आल्या नोटिफिकेशन पडेल आणि त्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओ इझिली बघू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा जे पीस रेडी करून घेतलं त्याच्यावरती रनर अटॅच करून घेतलं. आता जी आपला बेल्ट आहे त्यासाठी सुद्धा मी इथं लेसचाच यूज केलेला आहे. जी ही लेस आहे तर त्याला मी डबल फोल्ड करून घेतलं आणि साधारण अर्धा ते पाऊण इंचापर्यंत आपल्याला हा बेल्ट रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे आपल्याला दोन्ही एकावर एक असे फोल्ड करून आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचा. आणि बेल्टचं माप सांगायचं झालं तर आपल्याला बेल्ट हा मी तर सध्या 50 इंचाचा घेतलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या हाईटनुसार किंवा तुमच्या अकॉर्डिंग बेल्ट कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही तो बेल्ट कमी जास्त सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला याची लेंथ आहे तर ती जास्त हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. मी इथं 50 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला हा जो बेल्ट आहे तो दोन्ही साईडला जी आपला मेन जे पॉकेट आहे वरचं तर तिथे त्या झिपवरती अशा प्रकारे आपल्याला ही लावून घ्यायचं आहे. आणि बेल्ट लावताना लक्षात ठेवायचं की एका कोपऱ्यापासून आपण ज्या पोझिशनमध्ये बेल्ट लावल्या दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच अकॉर्डिंग बेल्ट यायला पाहिजे. नाहीतर मग बेल्ट आपला उलट्या साईडनी लागला जातो आणि बेल्ट सुद्धा आपण जेव्हा शोल्डरला ही बॅग अडकवतो त्यावेळेस बेल्ट आपला क्रॉस झाल्यावानी वाटतो. त्याच्यामुळे नक्की ही बॅग लावताना बॅगला ती बेल्ट आहे तो स्टिच करताना ही टिप नक्की लक्षात ठेवा. आणि अशाच पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींवर जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही एक दिवशी खूप छान पद्धतीने खूप फिनिशिंगसह बॅग रेडी करू शकता. त्यामुळे ह्या ज्या टिप्स आहेत आपल्या त्या नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हालाही पुढच्या नेक्स्ट टाइम बॅग शिवण्यासाठी तुम्हाला सवय होऊन जाते की आपण परफेक्शन सोबत काम करण्याची सवय होते, कुठेही आपलं काम बिघडत नाही. आणि जर आपलं काम चांगलं असेल, आपलं काम जर व्हॅल्युएबल असेल तर नक्कीच कस्टमर तुमच्यापर्यंत आपोआप येणार आहेत. कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही, फक्त आणि फक्त गरज आहे ती योग्य मार्केटिंग करण्याची. त्यासाठी तर मी तुम्हाला एक व्हिडिओ स्पेशली घेऊन येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर, जर तुम्हाला अशा प्रकारे कोणताही व्हिडिओ हवा असेल की बॅग मेकिंगची मार्केटिंग कशी करायची किंवा मग या सेल कुठे करायच्या किंवा अजून जे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला हवे असतील तर नक्की मला कमेंट करा, त्याच्यावर सुद्धा आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. तर बघा, जो बेल्ट अटॅच केला त्यानंतर आपल्याला दोन्ही पीस एकावर एक ठेवून अशा प्रकारे तिन्ही साईडनी जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर मी ही पायपिंगची पट्टी आहे तर ती अशा पद्धतीने लावून घेते. स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे, जी पायपिंगची पट्टी आहे तर ती एका साईडनी ज्या रेषेत आपण स्टिच केलं त्याच बरोबर त्या मार्किंगमध्ये आपल्याला ही पायपिंगची पट्टी आहे तर ती स्टिच करून घ्यायची. त्यानंतर हा पीस आहे तो उलटा करून घ्यायचा आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही अशा प्रकारे ही पट्टीला स्टिच करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कुठेही धागे दोरे न निघता एकदम फिनिशिंगसह ही बॅग आहे तर ती घरी बसल्या बसल्या रेडी करू शकता. आणि अगदी ही बॅग 15 ते 20 मिनिटापर्यंत इझिली रेडी होते आणि दिसायला सुद्धा इतका छान लुक दिसतो. 0 इन्व्हेस्टमेंट म्हणलं तरी चालेल, कारण की याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली नाही. आणि जी चेन आणि झिप आहे तीच फक्त आपल्याला त्याचाच एक
4-5 रुपये खर्च येईल. बाकीचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये खर्च करण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला घरचे स्वतःसाठी काही बनवायचं असेल तर ही जी आयडिया आहे ती नक्की ट्राय करून बघा. आणि त्यानंतर हे स्टिच केल्यावरती आपल्याला ही बॅग आहे तर ती पलटी करून घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्या आज सुंदर अशी जी स्लिंग बॅग आहे तर ती रेडी झाली आहे. तुम्हाला जर ही स्लिंग बॅग आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या सगळ्यांच्याच सपोर्टमुळे इथं मी जे काही करणार आहे तर ते तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही. त्याच्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत सुद्धा अशा नवनवीन आयडिया घेऊन येईल. आणि त्याचा तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी इतका तरी तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे. आणि जर तुम्हाला याचा थोडासा जर यूज होत असेल तर नक्की नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की टाईप करा. आणि नेक्स्ट डिझाईन तुम्हाला कोणती बघायला आवडेल हेही मला नक्की सुचवा, जेणेकरून तुमच्या आयडिया सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचतील. आणि अशाच पद्धतीने सगळ्यांना सुद्धा नवीन नवीन कल्पनांची जी ट्रिक आहे तर ती माहीत होईल. आणि अशा पद्धतीने बघा मी माझ्या साईजमध्ये जो बेल्ट आहे तर तो रेडी केला आणि ही 50 इंचचा बेल्ट सफिशियंट आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्याचा सुंदर असा लुक दिसतो. कुठेही बाहेर जाताना किंवा डेली यूजसाठी याचा खूप छान पद्धतीने उपयोग होतो. आणि तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये प्लीज प्लीज नक्की सांगा. कारण की तुमच्या कमेंट ह्या माझ्यासाठी खूप युजफुल असतात, खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे एक छोटीशी कमेंट का होईना नक्की टाईप करा. सो भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही बॅग जी आहे ती नक्की घरी ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही ही बॅग ट्राय करून बघितल्यानंतर मला एक कमेंट करून सांगा की आम्ही सुद्धा ही बॅग ट्राय केली आणि ही बॅग कशी झाली आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका. त्यामुळे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.